ओके. मस्तपैकी आपण सगळेजण आज रविवार असताना पण स्वतःच्या आरोग्यामध्ये काहीतरी आपल्याला चेंज करायचं आहे. नुसताच आरोग्यामध्ये नाहीये, आपल्या विचारांमध्ये चेंज झाल्यावर आरोग्यात चेंज होणार आहे. आणि त्याच्यासाठी खूप छानपैकी आजची व्याख्यानमाला, मस्त दर रविवारची आज व्याख्यान घेऊन यायला लागले डॉक्टर अजिंक्य पाटील सर. अजिंक्य पाटील सर डेंटिस्ट आहेत. सगळ्यात मेन महत्वाचं आरोग्यावर स्वतःच्या तर ऍक्च्युली काम केलेलं आहे, खूप जणांच्या आरोग्यावर काम करायला लागलेत आणि छानपैकी स्वतःची प्रॅक्टिस पण करायला लागलेत बरं का. स्वतःची प्रॅक्टिस करता करता आपल्या सगळ्यांच्या आरोग्यावर पण छानपैकी काम करायला लागलेत. न्यूट्रिशन किंवा पोषक तत्व हा पाठ जो आहे तो आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे. पण या पोषक तत्वांमध्ये आता अजिंक्य सर सांगतील ना आपल्याला की 40 विटॅमिन्स मिनरल्स आणि हे सगळं प्रोटीन कार्ब्स एवढं सगळं गोंधळ आहे की आपल्याला नेमकं करायचं काय आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसल्यामुळं आपलं राहून जात आहे. आणि शतायुषीचा एक छोटासा प्रयत्न आहे की आपल्याला या सगळ्यांबद्दल जागरूकता यावी, आपल्याला माहिती व्हावं. आपण ज्या गोष्टी ऍड करत नाहीये त्या गोष्टी परत ऍड कराव्या. ह्या प्रत्येक गोष्टीचं महत्व जर आपल्याला कळालं ना, तर मग आपण आपल्याकडं काय राहायला लागलंय हे बघू आणि छानपैकी आपण आपल्या प्रत्येक जण आपण आपल्या आरोग्यावर काम करू. प्रत्येकाचं आरोग्य तेवढंच महत्वाचं आहे जेवढं आपलं स्वतःच आहे. आणि आपलं स्वतःचं आरोग्य तर ठेवूच ठेवू चांगलं, आणि बाकी सगळ्यांसाठी प्रयत्न करण्यासाठी हा छोटासा रविवारच्या व्याख्यानमालेचा प्रयत्न आहे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. आजचे आपले स्पीकर आहेत डॉक्टर अजिंक्य पाटील सर, आणि अजिंक्य पाटील सरांसाठी जोरदार क्लॅपिंग. ओके. कुणाला जर वाटलं आपण छोट्या नोट्स पण घ्याव्या ह्याच्यावर, तर नोट्स काढण्यासारखं साध्या डॉक्टरांनी सगळ्यात मेन महत्वाचं न्यूट्रिशन किंवा पोषक तत्व हे आपल्याला पार्टच कळत नाही. आपण आपल्या घरात पूर्वम पार जे चालत आलंय तेवढंच ऍड करायला लागलो, आणि आपण आणि तिथं आणि अगदी कौतुकानं सांगत असतो आमच्या घरात ही पद्धत आहे म्हणून. आणि मग पद्धतीनुसार जे चॅलेंज आहेत ते पिढ्यानपिढ्या असंच सर्क्युलेट होत राहतात. पण आपल्याला याच्याबद्दल माहिती मुळात पहिल्यांदा मिळाली तर ती कळत नाही, कळाली तर ती आपल्याला लक्षात राहत नाही, आणि लक्षात राहिली तर सोयीनुसार आपण त्याला परत सोडून बगल मारत असतो. तर खूप छान व्याख्यान होईल डॉक्टर सॉरी डॉक्टर अजिंक्य पाटील सर. डॉक्टर आपल्याला एक एक तास मिळणं पॉसिबल नाहीये बरं का. एक एक तास मिळणं, आणि ते पण रविवारी मस्त घरात रिलॅक्स काम करत स्पेशल डिश बनवत ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेणार आहोत. जोरदार क्लॅपिंग करू डॉक्टर अजिंक्य पाटील सरांसाठी. कंटिन्यू अजिंक्य सर. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. ओके. मॅडम स्क्रीन विजिबल आहे? हो. हा येस, एकदम राईट. चालेल. चला, तर आता जशी मॅडमांनी माझी ओळख करून दिली, तर माझं नाव डॉक्टर अजिंक्य पाटील. मी एक डेंटिस्ट आहे आणि मी डेंटल प्रॅक्टिस म्हणजे डेंटिस्ट ते सुद्धा करतो. त्याच्यासोबत आपलं न्यूट्रिशन असेल किंवा हेल्थ असेल ह्याच्यासोबतची सुद्धा माहिती किंवा जागृती करायचं काम सुद्धा मी करत असतो. तर आजचं हे सेशन आहे ते थोडक्यात एक इंटरॅक्टरी सेशन आहे, म्हणजे एक अवेअरनेस साठी आहे. म्हणजे ह्यात काय कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बोलवणे किंवा बाकी कोणत्याही प्रकारचे गोष्टी सांगण्यात नाही येणार. जे आहे ते शास्त्रशुद्ध आहे, जे आहे ते सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आणि ह्यात काय रॉकेट सायन्स नाही आहे. जे आपल्याला पारंपार चालत आलेलं जे नॉलेज आहे व जे आयुर्वेदामध्येही सांगितलेलं आहे, जे आपल्या पाश्चात्य संस्कृतीच्या ज्या आरोग्य सिस्टीम आहेत त्या प्रत्येक सिस्टीम मध्ये जे नॉलेज दिलेलं आहे, किंवा आपल्या इव्हन आपल्या टेक्स्टबुक मध्ये किंवा आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये जो बॅलन्स्ड न्यूट्रिशन किंवा जे आहाराबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याच गोष्टी मी तुम्हाला फक्त अवेअरनेससाठी एका वेगळ्या अँगलने सांगतोय. म्हणजे तो अँगल जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही तोपर्यंत त्या गोष्टींचं आपल्याला महत्व कळत नाही. ह्याचं एक छोटं उदाहरण द्यायचं म्हटलं की एक लहान मुलं असतं, तर ते लहान मुलं असतं ना, त्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. म्हणजे अगदी समोर आग असेल, समोर दरी असेल, काही असेल, ते लहान मुलाला ते माहित नसतं की आगीत हात घातल्यानंतर भाजतं किंवा त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो, त्याचा आपल्याला हार्म करू शकते त्या गोष्टी. पण जेव्हा त्याला कळतं आगीत हात घातल्यानंतर की आपल्याला भाजलं,
त्यानंतर ते जागरूक होतं की बाबा आग दिसली की तो भ्यायला लागतं किंवा रडायला लागतं. तसंच आपलं सुद्धा आहे. आपलं कसं आहे, जोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी माहित नाहीत, आपण काहीही मनामध्ये भीती नसते, आपल्या आरोग्याची अवेअरनेस सुद्धा नसतो. जोपर्यंत चाललंय तोपर्यंत आपलं सुरळीत चालू असतं. पण जेव्हा आपल्याला चटका बसतो, जेव्हा आपलं आरोग्य बिघडतं, जेव्हा आपल्याला हार्ट अटॅक येतो, डायबिटीज डिटेक्ट होतो, ब्लड प्रेशर वाढायला लागतं, मेंटल स्ट्रेस वाढायला लागतो, अपचन व्हायला लागतं, वेगवेगळ्या प्रकारचे स्किनचे डिसऑर्डर येतात, तेव्हा मग आपल्याला जे भाजलेलं असतं त्यानंतर आपले जे डोळे उघडतात, ते डोळे उघडल्यानंतर आपल्याला कळतं की काहीतरी आपलं चुकलं इतक्या दिवसांमध्ये आणि ते आपल्याला बरोबर करायला पाहिजे. मग तेव्हा जे अवेअरनेस होतो, तोच अवेअरनेस म्हणजे ठेच लागायच्या आधी शहाणा होणं, हा जो प्रकार आहे तो आज आपण करायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे भाजू नये त्यासाठी जे प्रिव्हेन्शन जे आहे किंवा जे नॉलेज आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. ह्यात काय वेगळं काही नाही आहे किंवा रॉकेट सायन्स काही नाही आहे. एकदम सिंपल साध्या सरळ भाषेत आपण या गोष्टींची जाणून घेणार आहोत. चला, तर आता हा आहे तो आपल्या आरोग्याचं कुलूप आहे. म्हणजे आपलं जे अ, आरोग्य आहे त्या आरोग्याचं कुलूप कसं उघडायचं, म्हणजे जे निरोगी आरोग्य जगायचं किंवा 100 वर्ष ज्यांना जगायचं आहे त्या आरोग्याचं रहस्य काय किंवा ते काय करायला पाहिजे. तर त्याची चावी आपल्याला ह्या पूर्ण लेक्चरच्या एंडला आपल्याला मिळणार आहे. तोपर्यंत सर्वांनी सर्व गोष्टी ऐकायच्या आहेत. म्हणजे थोडं गोष्ट ऐकली, थोड्या गोष्टी मिस केल्या तर बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या मिस होणार आहेत. त्यामुळे एक एक कन्सेप्ट आहेत, छोट्या छोट्या कन्सेप्ट आपण बघत जाऊया. तर ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर फॅक्टरी रिसेट करायचं. म्हणजे आता आपल्या मोबाईलमध्ये जर मोबाईलचा डाटा हँग झाला किंवा मोबाईलचा डाटा करप्ट झाला किंवा फोन जुना झाला, तर आपण काय करत असतो, तर फोनला रिसेट करत असतो किंवा रिस्टार्ट करत असतो. तसंच आता आपल्या ज्या मनामध्ये, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये बऱ्याचशा चुकीच्या कन्सेप्ट असतात आरोग्याच्या किंवा न्यूट्रिशनच्या. तर त्या चुकीच्या कन्सेप्ट रिसेट करायच्यात आपल्याला, काय सर्वच रिसेट करायचं नाही. तर एकदा डोळे बंद करायचे सर्वांनी आणि एकदा एक 2 मिनिटं फक्त शांतपणे बसायचं आहे आणि फक्त एवढाच विचार करायचा की जे आपल्याला ऐकायला मिळतंय त्याच्याबद्दल आपण शास्त्र शुद्ध फक्त शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. कारण ही जी माहिती आहे ती सायंटिफिकली प्रूव्हन आहे किंवा तुम्ही सुद्धा व्हेरीफाय करू शकता. कोणत्याही गोष्टी तुम्हाला जर ऑब्जेक्शन आले की बाबा हे काहीतरी रॉंग सांगतोय, तर त्या गोष्टी तुम्ही व्हेरीफाय करू शकता. त्यामुळे एक 2 मिनिटं सर्वांनी फक्त शांत बसायचं आहे आणि त्या फक्त मनात सांगायचंय, आपल्या मनाला सांगायचंय की ज्या गोष्टी आपण आज ऐकणार आहोत त्या आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आहेत आणि त्या गोष्टी आपण फक्त ऍक्सेप्ट करायच्या आहेत. जर कुणाला शंका वाटली तर ते व्हेरीफाय करून ऍक्सेप्ट करायचे आहेत. म्हणजे कुणाला वाटलं की हा डाटा काहीतरी चुकीचा आहे तर तो व्हेरीफाय करून मग ऍक्सेप्ट करायचा, पण ह्या गोष्टी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आहेत. चला, तर एक 30 सेकंद आपण शांत थांबूया. ओके. चला, तर आपला आता फॅक्टरी रिसेट झालेला आहे आपल्या माइंडचा. आपलं माइंड आता फ्रेश आहे आणि नवीन गोष्टी ऍक्सेप्ट करण्यासाठी आपलं माइंड तयार आहे. तर सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिला मोठा प्रश्न येतो की आपण त्या गोष्टींकडे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टींकडे कसं बघतो किंवा कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, ते सर्वात मोठं मॅटर करतं. कारण एकच इमेज, आता आपल्या स्क्रीनवर जी इमेज दिसते ते एका पर्वताची इमेज आहे, एका पर्वताचा फोटो आहे. ते वेगवेगळ्या फिल्टरमध्ये बघितल्यानंतर तोच पर्वत आपल्याला वेगवेगळा दिसत असतो. म्हणजे आपण ज्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन देखील खूप महत्वाचा आहे. कारण त्या दृष्टिकोनाने आपण त्या गोष्टीकडे बघितलं नाही तर त्याचं महत्व आपल्याला लक्षात येणार नाही आणि सर्व दृष्टिकोनातून बघायला लागतं. म्हणजे फक्त एका दृष्टिकोनातून बघून तो विषय चालत नाही, तर सर्व दृष्टिकोनातून आपण जेव्हा त्या विषयाकडे बघतो तेव्हा त्या विषयाची आपल्याला अधिक माहिती मिळते, त्यातला अवेअरनेस जे आहे ते व्हायला मदत होते. तर अनेक उदाहरण तसंच आहे की एकच फोटो आहे, म्हणजे तो वेगवेगळा, म्हणजे साध्या कॅमेऱ्यातून घेतला किंवा निगेटिव्ह, आधी जे कॅमेरे असायचे त्यात निगेटिव्ह रील असायची, त्या रील मधला जो फोटो दिसतो, किंवा आता ऍडव्हान्स कॅमेरे आले, थर्मल कॅमेरे, म्हणजे बॉडीचे थर्मल्स रेकॉर्ड करतात. मग हे 3 इमेज जर आपण एकदम बघितलं तर आपल्याला वाटू शकतं की ह्या 3 वेगळ्या गोष्टी आहेत किंवा 3 वेगळ्या व्यक्ती आहेत. तर नाही आहे, हे एकाच व्यक्तीचे फोटो आहेत, फक्त 3 वेगवेगळ्या कॅमेऱ्यांनी घेतलेले आहेत. तर ह्या 3 वेगवेगळ्या कॅमेऱ्यातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येतात. तसंच आपलं आहे आपल्या आरोग्याचं सुद्धा.
तर ह्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्या आरोग्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा ज्या वेगवेगळ्या अँगलने आपण बघतो ते आपण बघायला पाहिजे. आणि तेच माहीत करून घ्यायचं किंवा जे अवेअरनेसचं काम आहे ते आज मी करणार आहे आणि त्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. तर अ, आपलं पोषक तत्व जे आहे, तर पोषक तत्वाकडे जाण्याआधी आपण सुरुवातीला माहिती घ्यायची आपल्या अन्नाबद्दल, म्हणजे फूड. म्हणजे आपलं अन्न, ज्या गोष्टी आपण खात असतो रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, त्या सर्व गोष्टी आहेत आपल्या फूडमध्ये येतात, म्हणजे ते अन्न आहे. आता अन्न कशासाठी लागतं, तर अन्न जे आहे ते काय असतं, तर ते सॉलिड, सेमी सॉलिड, लिक्विड किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रूपात मध्ये आपण ज्या गोष्टी घेतो किंवा द्रव्य असतील किंवा ज्या आपल्या भाकरी चपाती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण जे खात असतो, ज्याचा उपयोग काय होतो, तर आपल्या बॉडीची जी ग्रोथ असते किंवा बॉडीची जी डेव्हलपमेंट असते, वाढ असते किंवा जे रिपेअर असतील, त्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला अन्नाची आवश्यकता असते. किंवा आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या हालचाली असतील किंवा ज्या क्रिया असतील, त्या क्रिया करायला जी एनर्जी लागते, ती एनर्जी आपल्याला ह्या अन्नामधून मिळत असते. तर ते आपण बॉडीमध्ये घेतल्यानंतर आपली बॉडी ती अन्न ऍब्सॉर्ब करतं आणि ते वेगळ्या सिस्टीम मध्ये पाठवलं जातं आणि आपली बॉडी त्या पद्धतीने रन करत असते. तर त्या अन्नाचे प्रकार किती आहेत बघा, म्हणजे नॉन व्हेजिटेरियन सुद्धा फूड भरपूर व्हरायटी आहे, व्हेजिटेरियन फूड मध्ये भरपूर व्हरायटी आहे. इतकी प्रचंड व्हरायटी आहे की फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये किती पदार्थ आहेत बघा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये बनवले जातात. तसेच प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आपल्या देशामध्येच किती व्हरायटी आहे बघा. त्याच पद्धतीने प्रत्येक देशांमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये भरपूर व्हरायटीज ऑफ फूड आहेत. म्हणजे चायनीज फूड असतील, युरोपियन फूड्स असतील, आफ्रिकन फूड्स असतील, युरोपियन अमेरिकन फूड्स असतील, म्हणजे वेगवेगळ्या खंडामध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये तिथल्या हवामानानुसार, तिथल्या संस्कृतीनुसार, तिथल्या जे अन्न पदार्थ म्हणजे जे कच्चे पदार्थ जे वाढतात किंवा जे पिकं तिथं येतात, त्या पिकांनुसार तिथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ केले जातात. तर आता ह्यातले कोणते चांगले आणि कोणते खराब किंवा कोणते खायचे कोणते खायचे नाही, आता हे आपण कसं ठरवायचं, तर त्यासाठीच आपलं हे एक लेक्चर आहे छोटस. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आपण जेव्हा शॉपिंगला जातो किंवा आपल्या घरचं जे सामान असतं ते घ्यायला आपण डीमार्टला जातो, मॉलला जातो, दुकानामध्ये जातो किंवा कोणत्याही ठिकाणी जिथं आपल्याला जास्त वस्तू भेटतात तिथं जातो, तर आपण काय करतो तेव्हा, आपण काय करतो तर एक लिस्ट घेऊन जातो. ज्या लिस्टमध्ये आपल्याला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी सगळ्या लिहिलेल्या असतात. म्हणजे एक शॉपिंग लिस्ट आपल्याकडे असते. तर त्या शॉपिंग लिस्ट कशावर आपण बनवतो, आपल्या घरामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात किंवा ज्या गोष्टी संपत आल्यात. आता त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपलं एक स्वयंपाकघर घ्या. स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ भरलेले असतात. डाळी असतील, मसाल्यांचे पदार्थ असतील, मीठ, तिखट किंवा दर आठवड्याला आपण बाजार करून ज्या फळभाज्या, पालेभाज्या आणतो त्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स असतील, अशा वेगवेगळ्या म्हणजे भरपूर डाळीची पिठं असतील, भाकरी, ज्वारीचं पीठ असेल, हे भरपूर गोष्टी आपल्या किचनमध्ये असतात. तर आपण काय करत असतो, जी गोष्ट संपत आली किंवा जी गोष्ट संपली त्या गोष्टी आपण घेत असतो, कारण ते आपल्याला अन्न तयार करायला त्या आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी. त्याच प्रकारे आता आपण आपल्या आरोग्यावर जर काम करायचं म्हटलं तर आपली शॉपिंग लिस्ट आपल्याकडे तयार पाहिजे. म्हणजे शॉपिंग लिस्ट म्हणजे काय, तर आपल्या शरीराला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे हे आपण कधी विचारतच नाही. आपण फक्त आपल्याला जिभेला ज्या गोष्टी आवडतात त्याच खात असतो. तर शरीराला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा शरीराची शॉपिंग लिस्ट काय, हे जाणून घ्यायला आपल्याला पाहिजे आणि ते घेतल्यानंतरच आपला जो अवेअरनेस आहे तो होत असतो. तर ह्यासाठी शरीराला ज्या गोष्टी लागणार आहेत ह्यासाठी एक छोट्या ह्याच्यापासून आपण चालू करू. आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे, तर आपलं शरीर वेगवेगळ्या अवयवांपासून बनलेलं आहे. तर वेगवेगळे अवयव कशापासून बनलेले आहेत, तर वेगवेगळे अवयव आपले एका पेशीपासून बनलेले आहेत. म्हणजे आपल्या शरीरातला सर्वात छोटा इंडिपेंडंट जो काम करतो, म्हणजे तो आपली जी एक पेशी असते, तर पेशी सर्व संपूर्ण नसते, म्हणजे ते कोणत्याही गोष्टीवर डिपेंडंट नसते. एका पेशीमध्ये सर्व प्रकारच्या क्रिया केल्या जातात. त्यामुळे पेशीला जे गोष्टी लागतात किंवा पेशीला ज्या डिमांड आहेत त्याच डिमांड, म्हणजे आपल्या सेल्युलर जे न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशनची काय आवश्यकता आहे किंवा त्याला काय लागतं, ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. तर आता फक्त एकाच पेशीचं जाणून घेऊन चालत नाही, कारण आपल्या शरीरामध्ये कित्येक ऑर्गन्स आहेत, म्हणजे कित्येक अवयव आहेत आणि प्रत्येक अवयवाचं काम वेगळं आहे, प्रत्येक अवयवची रचना वेगळी आहे. त्याच पद्धतीनं त्या अवयवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी सुद्धा भरपूर आहेत. मग त्या प्रत्येक पेशींचं काम वेगळं आहे.
त्यामुळं त्या प्रत्येक पेशींचं खाद्य किंवा त्याच्या डिमांड्स वेगळ्या आहेत. मग त्या प्रत्येक पेशींच्या डिमांड्स कशा वेगळ्या आहेत, तर आपल्या रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन असतं, जे आपलं ऑक्सिजन कॅरी करतं, तर ते हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी आपल्याला काय लागतं, तर आयर्न लागतं. म्हणजे जे लोह असतं ते लोह लागतं, ते आपल्या रक्तासाठी लागतं. पण आपली जी थायरॉइड ग्रंथी आहे, थायरॉइड ग्रंथीमध्ये आपले जे थायरॉइडचे हार्मोन्स तयार होतात, तर त्या थायरॉइडचं मेन खाद्य काय किंवा जे मेन इन्ग्रेडियंट काय लागतं, तर त्याला आयोडीन लागतं. कारण आयोडीन मिळाल्यानंतरच थायरॉइडचे जे हार्मोन्स आहेत ते तयार होत असतात. तसंच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पेशींची आवश्यकता वेगवेगळी आहे, किंवा जे आपले मसल्स बिल्ड करायचे असतील तर त्या मसलला काय लागतं, तर प्रोटीन्स लागतात. कारण प्रोटीन बॉडीला मिळाल्यानंतरच मसल्स डेव्हलप होत असतात किंवा ग्रोथ होत असते. तर आता बॉडीची शॉपिंग लिस्ट काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर ते जी बॉडीची शॉपिंग लिस्ट आहे, तर त्यालाच आपण न्यूट्रिएंट्स म्हणतो, म्हणजे पोषक तत्व जे आपल्या शरीराला आवश्यक असतात. आता त्या पोषक तत्वांचं क्लासिफिकेशन कसं केलंय, म्हणजे वर्गीकरण कसं केलंय, तर ते किती प्रमाणात आपल्याला आवश्यक आहेत किंवा किती प्रमाणात आपण घेतले पाहिजे, त्या पद्धतीने त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. मग त्यात दोन प्रकार आहेत. एक आहेत ते मॅक्रोन्युट्रिएंट्स आणि दुसरे आहेत ते मायक्रोन्युट्रिएंट्स. मॅक्रोन्युट्रिएंट्स म्हणजे काय, जे पोषक तत्व आपल्याला मोठ्या प्रमाणात रोजच्या दैनंदिन आहारामध्ये घेतले जातात, त्यांना मॅक्रोन्युट्रिएंट्स म्हणतात. मग त्यामध्ये काय येतं, तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट हे यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात असतो. म्हणजे आपलं जे आहार असतो दैनंदिन आहार, त्यातलं सगळ्यात जास्त पर्सेंटेज जे आहे ते कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट ह्या गोष्टींच असतं. आणि त्याच्या सोबतच मायक्रोन्युट्रिएंट्स म्हणजे काय, अतिशय कमी प्रमाणात ज्या गोष्टी आपल्या बॉडीला लागतात पण दैनंदिन जीवनामध्ये रोज लागतात, त्या कोणत्या आहेत, तर त्या व्हिटॅमिन आणि मिनरल. तर ह्या दोन गोष्टी आहेत, ह्या काय आपण भरपूर मोठ्या प्रमाणात खात नाही. अतिशय छोट्या छोट्या प्रमाणात आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट असते, पण ते रोजच्या रोज आपल्या बॉडीला मिळायला लागतात. तर ह्या सर्व गोष्टी एक एक करून आपण बघणार आहोत. त्यांचे सोर्सेस काय आहेत किंवा किती प्रमाणात आपण ते घेतलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर त्याचा बॉडीमध्ये वापर काय आहे किंवा त्याची आवश्यकता कशी आहे, त्याचा आपण थोडक्यात बघणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचा आणि आपल्या लाडका म्हणजे काय असेल, तर ते कार्बोहायड्रेट आहे. म्हणजे आपलं जे अन्न आहे, त्या अन्न 70% आपण जे खातो, 60 ते 70% आपण कार्बोहायड्रेटच खातो. कारण आपण एकदा विचार करून बघा, आपल्या दैनंदिन ताटामध्ये आपण जास्त काय खातो, भाकरी जास्त खातो, चपाती जास्त खातो, भात जास्त खातो. म्हणजे ह्या तीन गोष्टी आपण जास्त मोठ्या प्रमाणात खातो. तेवढ्या प्रमाणात आपण भाज्या कधी खात नाही. तर आपलं कार्बोहायड्रेटचं जास्तच खात असतो. तर कार्बोहायड्रेट हे कशातून मिळतं, तर कार्बोहायड्रेट आपल्याला भात, भाकरी किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे कार्बोहायड्रेटचे सोर्सेस आहेत, आपली साखर असेल त्यातून आपल्याला हे कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. तर ह्याचे आवश्यकता काय आहे आपल्या शरीराला, तर हे कार्बोहायड्रेट जे आहे ते आपल्या शरीराची एनर्जी भागवण्यासाठी, म्हणजे आपल्या जे शरीराच्या ज्या क्रिया आहेत किंवा सगळ्या गोष्टींचं जे मूळ आहे ते एनर्जी आहे. म्हणजे जर एनर्जीच आपल्या शरीराला मिळालं नाही, म्हणजे गाडीमध्ये जसं पेट्रोल भरतो, तसं आपल्या शरीराचं पेट्रोल जे काय असेल तर ते आपलं एनर्जी आहे. म्हणजे ते एटीपी नावाचं एक मॉलिक्युल असतो. तर ते एटीपी प्रोडक्शन जे असतं ते म्हणजे प्रत्येक शरीराच्या एक एक पेशींची हालचाल किंवा पेशींमधले जे वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन्स घडण्याच्या पाठीमागे जे सोर्स असतो, एनर्जी सोर्स, म्हणजे त्याला आपण फ्युएल म्हणू शकतो, तर तो आहे तो एटीपी. मग ते कशातून मिळतं, तर त्याचा सगळ्यात मोठा सोर्स आहे ते कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट मधून आपल्याला एनर्जी मिळत असते. तर हे कार्बोहायड्रेट किती प्रमाणात खायला पाहिजे, तर एक 45 ते 65% आपलं टोटल बॉडीचं एनर्जी रिक्वायरमेंट जी आहे, तर त्या टोटल एनर्जी रिक्वायरमेंटच्या 45 ते 65% आपण कार्बोहायड्रेट्स खायला पाहिजे. आता हे कार्बोहायड्रेट मध्ये काय येत असतं, तर शुगर्स किंवा ग्लुकोज, फ्रुक्टोज हे नाव आपण ऐकले असतील, तर हे सिंपल शुगर असतं. सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे काय, तर अ, एकच चेन असते म्हणजे कार्बोहायड्रेटची, जे इथं स्ट्रक्चर दिसते आपल्याला, म्हणजे एकदम सगळ्यात छोटं स्ट्रक्चर जे कार्बोहायड्रेटचं पॉसिबल आहे ते आहे आपलं ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज. त्यानंतर सुक्रोज आहे, त्याच्यामध्ये दोन मॉलिक्युल असतात ग्लुकोजचे. मग त्याच पद्धतीनं असे जे मॉलिक्युल, वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल एका पाठीपाठ एक असं ते एक चेन तयार होते, आणि त्याला आपण ऑलिगोसॅकराइड म्हणतो. म्हणजे एक छोटी चेन असते, म्हणजे जास्त मोठी नसते. 8 युनिटची चेन असते, 10 युनिटची चेन असते, 15 युनिटची चेन असते, तर त्याला आपण ऑलिगोसॅकराइड म्हणतो. त्यात आपल्या ज्या मक्यामध्ये माल्टोडेक्स्ट्रिन नावाचं एक कार्बोहायड्रेट असतं, ते ऑलिगोसॅकराइड मध्ये येतं. आणि सगळ्यात शेवटचं जे असतं, सगळ्यात मोठं जे मोठं असतं ते पॉलिसॅकराइड. म्हणजे हजारो
मॉलिक्युल जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते पॉलिसॅकराइड तयार करतात. म्हणजे खूप मोठं मॉलिक्युल असतं आणि ते आपल्या बॉडी डायजेस्ट करू शकत नाही, किंवा ते म्हणजे त्यातले काही पॉलिसॅकराइड डायजेस्ट करू शकते. जसे की स्टार्च आहे. स्टार्च आपल्या बॉडीमध्ये तयारही केलं जातं आणि डायजेस्टही केलं जातं. स्टार्च हे पॉलिसॅकराइड आहे. पण त्याचप्रमाणे सेल्युलोज सुद्धा पॉलिसॅकराइड आहे. पण सेल्युलोज आपल्या बॉडीमध्ये तयारही होत नाही आणि ते डायजेस्टही होत नाही. सेल्युलोज आहे तसं राहतं. तर जे आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होत नाहीत अशा जे आपले कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत, किंवा जे मोठीच्या मोठी चेन असते त्याला आपण डायटरी फायबर म्हणतो. म्हणजे अशा प्रकारचे कार्बोहायड्रेट्स, म्हणजे कार्बोहायड्रेटचाच एक प्रकार आहे जे आपल्या बॉडीमध्ये पूर्णपणे डायजेस्ट होत नाहीत. काही अंशाने होऊ शकतात आणि काही म्हणजे मोठाच्या मोठा जो पार्ट आहे तो आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टच केला जात नाही. मग जे गोष्ट आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टच होत नाही, मग त्या गोष्टींची आपल्या बॉडीला आवश्यकता का आहे? तर का आहे? कारण जर डायटरी फायबर आपल्या आहारामध्ये असतील तर जे आपलं भूक किंवा हंगर सॅटिस्फॅक्शन आहे ते आपल्याला भेटते. आपल्या गट मधले जे बॅक्टेरिया आहेत, जे गुड बॅक्टेरिया आहेत, तर त्या गुड बॅक्टेरियांचं जे खाद्य आहे किंवा गुड बॅक्टेरियाची ग्रोथ कशावर असते, तर डायटरी फायबरवर त्या गुड बॅक्टेरियांची ग्रोथ डिपेंडेंट असते. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टी पचत नाहीत तरीही लागतात, त्याला डायटरी फायबर आपण म्हणू शकतो. आणि ह्याचं खूप मोठा रोल आहे. तर ह्याचे दोन प्रकार पडतात साधारण: इनसोल्युबल फायबर आणि सोल्युबल फायबर. इनसोल्युबल म्हणजे काय? जे आपल्या रक्तामध्ये विरघळत नाही किंवा मिक्स होत नाही, तर ते इनसोल्युबल फायबर. आणि जे सोल्युबल आपण म्हणतो ते आपल्या रक्तामध्ये मिक्स होतं. तर या दोन्हींचे फायदे काय आहेत? इनसोल्युबल फायबर काय करतं, तर आपलं मगाशी जसं म्हटलो मी, की जे गुड बॅक्टेरिया आहेत त्यांचं खाद्य असतात, त्याच्यामुळे आपलं गट हेल्थ जे आहे, तर ते गट हेल्थ चांगली सुदृढ राहायला मदत होते. तसंच जे आपलं कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट करतं, म्हणजे जे आपली पचन संस्था आहे ती व्यवस्थित रन व्हायला ते मदत करत असतं. त्याच्यासोबत जे सोल्युबल फायबर आहे, तर सोल्युबल फायबर काय करतं, तर आपलं हंगर सॅटिस्फॅक्शन आहे किंवा जे पोट भरल्याचे आपल्याला जे समाधान मिळत असतं, तर ते देण्याचं काम ते करत असतं. आपलं ब्लड मधलं कोलेस्ट्रॉल आहे, ते कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करण्याचं मदत करते. आपल्या ब्लड मधले शुगर्स इम्प्रूव्ह करायला ते मदत करत असतं. तर हे एक छोटं स्ट्रक्चर आहे. पहिले एका डाव्या साईडला जे दिसतंय ते ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे, आणि उजव्या साईडला जे दिसतंय ते जसं कॉम्प्लेक्स ऑलिगोसॅकराइड, जसं की आपलं जे स्टार्च आहे किंवा सेल्युलोज असेल तर त्याचं स्ट्रक्चर एवढं मोठं असतं, त्यामुळे ते डायजेस्टही केलं जात नाही. आता दुसरा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, तर ती प्रोटीन आहे. प्रोटीन काय आहे, तर बॉडी बिल्डिंग फूड आहे. बॉडी बिल्डिंग कशासाठी म्हणतो, तर बॉडी मधल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या प्रोटीन मधल्या आहेत. म्हणजे प्रोटीनचं महत्व खूप आहे. आपण असं म्हणू शकतो की नखाच्या म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या प्रोटीननी बनलेल्या आहेत. आणि ते खरंच आहे. जे केरॅटिन प्रोटीन आहे त्याचेच आपली नखं असतात, त्याचेच आपलं केसही असतं, किंवा प्रत्येक पेशींमध्ये ह्या प्रोटीनचं खूप मोठा रोल आहे. तर त्याचं सुद्धा महत्व आपण ह्या आता जाणून घेणार आहोत. तर प्रोटीन कशासाठी लागतं, तर आपल्या बॉडीची जी ग्रोथ आहे, जी वाढ आहे, त्याच्यासाठी आपल्या बॉडीची डेव्हलपमेंटसाठी काही डॅमेज झाले असेल बॉडीमध्ये, किंवा काही जखमा झाल्या असतील, किंवा काही कोणत्याही प्रकारच्या गोष्टी बॉडीमध्ये जर झाल्या असतील तर त्याचे रिपेअर करायचं काम सुद्धा प्रोटीन करत असतं. वेगवेगळ्या प्रकारचे पाचक द्रव्य, किंवा ज्याला आपण एन्झाईम म्हणतो, डायजेस्टिव्ह एन्झाईम, तर त्या डायजेस्टिव्ह एन्झाईम सुद्धा प्रोटीन आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स, म्हणजे बऱ्याच हार्मोन्स हे प्रोटीन त्याचा बेस असतो. असे हार्मोन्स आहेत की जे हार्मोन्स आपल्या बॉडीला रेग्युलेट करत असतात. आपलं एक पेशी सुद्धा, म्हणजे आपल्याला कसं आपली हाडं आहेत आपल्या शरीराला आधार देण्यासाठी किंवा शरीर मजबूत ठेवण्यासाठी, तसं एका पेशीला जो आधार देतो किंवा जसं स्केलेटन आपण म्हणतो, तर एका पेशीचं स्केलेटन जे आहे ते सुद्धा प्रोटीनच असतं. तर असं बरेच ठिकाणी आपल्याला प्रोटीनचा वापर होत असतो. तर हे प्रोटीन आपण किती घेतलं पाहिजे, तर साधारण 1 ग्रॅम पर केजी, म्हणजे एका किलो पाठीमागं 1 ग्रॅम एवढं प्रोटीन आपण रोजच्या आहारामध्ये घेतलं पाहिजे. तर हे प्रोटीन कशाचं बनलेलं असतं, तर प्रोटीन बनलेलं असतं ते अमायनो ऍसिड्स, म्हणजे जसं मगाशी मी दाखवलं, जे आपले कार्बोहायड्रेट जे आहेत ते कशापासून बनलेलं असतं, तर त्याचा सगळ्यात छोटा मॉलिक्युल जे असतो त्याला आपण काय म्हणतो, ग्लुकोज म्हणतो. ग्लुकोज, फ्रुक्टोज, तसे वेगवेगळे त्याचे त्यात सुद्धा हे मॉलिक्युल्स आहेत. तसेच प्रोटीन मध्ये सुद्धा जे मॉलिक्युल आहेत त्याला आपण अमायनो ऍसिड म्हणतो, आणि ते 21 प्रकारचे अमायनो ऍसिड आहेत.
आता ह्याची माहिती घेणं का आवश्यक आहे? तर प्रोटीन आपल्याला किती ठिकाणी बॉडीमध्ये लागते त्याचे एक छोटे उदाहरण आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, इम्युन सिस्टीम म्हणजे रोग प्रतिकार शक्ती. तिथं जे गोष्टी आपल्या बॉडीसाठी फाईट करतात म्हणजे जे अँटीबॉडीज असतील, कोविड नंतर बऱ्याच लोकांना या गोष्टी समजायला लागल्या. तर ह्या सध्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे अँटीबॉडीज असतील किंवा इम्युन सिस्टीमचे वेगवेगळे घटक आहेत ते सगळे प्रोटीननी बनलेले असतात. त्यानंतर आपले जे मसल्स आहेत, मसल्स फक्त बॉडी बिल्डिंगसाठी नसतात, तर शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये मसल्स आहेत. प्रत्येक शरीराची अवयवाची जे क्रिया किंवा प्रतिक्रिया जे असते ते घडवण्यासाठी मसल्स लागतात. त्याच्यानंतर बॉडीमधलं जे स्ट्रक्चरल जे म्हणतोय म्हणजे सेलमध्ये मगाशी सांगितले का पेशीमध्ये ते सायटोस्केलेटन सुद्धा प्रोटीन आहे. केराटिन, कोलॅजिन म्हणजे आपल्या नखांमध्ये केसांमध्ये सुद्धा प्रोटीन सापडतं. त्यानंतर सिग्नलिंग प्रोटीन्स असतात म्हणजे आपल्या बॉडीमधले सेल्स जे आहेत किंवा ज्या पेशी आहेत ते एकमेकांशी कम्युनिकेशन करण्यासाठी सुद्धा काही प्रोटीन रिलीज करतात. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रोटीनची आवश्यकता आहे. आपल्या रक्तामध्ये सुद्धा हिमोग्लोबिन असेल, फायब्रिनोजन असतील किंवा अल्ब्युमिन असेल, हे सगळे प्रोटीन आहेत. याचा सुद्धा खूप मोठा रोल आहे. जसं हिमोग्लोबिन आपलं ऑक्सिजन कॅरी करतं किंवा आपलं जे ऑक्सिजन आहे ते इकडे तिकडे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हिमोग्लोबिन करत असतं. हायब्रिनोजन आपल्या जखमा बऱ्या करण्यासाठी किंवा जे रक्त गोठचं आपलं रक्त काय कंटिन्युअसली फ्लो होत नाही, जे गोठचं ते गोठवण्याचं काम जे करतं ते फायब्रिनोजन, ते सुद्धा प्रोटीन आहे. किंवा आपल्या रक्तामध्ये पाण्याची पातळी जी मेंटेन करतं त्याला आपण अल्ब्युमिन म्हणतो, हे सुद्धा प्रोटीन आहे. तसेच मगाशी मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स किंवा पाचक द्रव्य जे आहेत ते सुद्धा प्रोटीननी बनलेले असतात. एका सेलचं आवरण जे आहे सेल मेम्ब्रेन म्हणतो त्याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स असतात, जेणेकरून ते सेलची जे क्रिया प्रतिक्रिया आहे किंवा जे मेटाबॉलिक रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये त्याला मदत होईल. आता हे जे अमायनो ऍसिड आहेत ते अमायनो ऍसिड साधारण 21 प्रकारचे असतात. तर 21 प्रकारापैकी आपण कोणते घ्यायला पाहिजे, तर जे इसेन्शियल आहेत ते आपण घ्यायला पाहिजे. आता हे कसं ठरवायचं? इसेन्शियल अमायनो ऍसिड म्हणजे काय? जे अमायनो ऍसिड आपल्या शरीरामध्ये तयार केले जात नाहीत आणि जे आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात त्याला आपण इसेन्शियल अमायनो ऍसिड म्हणतो. असे 9 प्रकारचे इसेन्शियल अमायनो ऍसिड आहेत. ह्यात दुसरा प्रकार जो आहे तो सेमी इसेन्शियल अमायनो ऍसिड म्हणजे थोड्या प्रमाणात म्हणजे जेवढी बॉडीची रिक्वायरमेंट आहे त्याचे काही प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये ते अमायनो ऍसिड तयार केले जातात आणि काही प्रमाणात आपल्याला बाहेरून घ्यावे लागतात. त्याला सेमी इसेन्शियल आपण म्हणतो. आणि असे काही अमायनो ऍसिड आहेत जे बॉडीमध्ये तयार होत असतात आणि ज्याला बाहेरून नाही घेतलं तरी चालतं, त्याला आपण नॉन इसेन्शियल अमायनो ऍसिड म्हणतो. तर आता एक प्रोटीन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड असतात ते मगाशीच मी सांगितलं. तर एक छोटं जे दाखवण्यासाठी एक्झाम्पल आहे ते म्हणजे आपण लहान मुलं जे खेळतात वेगवेगळ्या प्रकारचे ठोकळे असतात वेगवेगळ्या कलरचे, तसंच आपण मी तर स्क्रीनवर जे दाखवलंय तर एक कलरचा एक ठोकळा म्हणजे एक अमायनो ऍसिड असं आपण समजूया. तर वेगवेगळ्या अमायनो ऍसिड वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड जे 21 प्रकार आहेत त्यातले वेगवेगळ्या स्ट्रक्चरनी जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा ते एक प्रोटीन तयार होतं. मग जेव्हा ते प्रोटीन आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट केलं जातं तेव्हा काय होतं, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड सेपरेट होतात म्हणजे वेगवेगळे ठोकळे सेपरेट होतात आणि ते बॉडीच्या पेशींकडे पाठवलं जातात किंवा जिथं जशी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट प्रमाणे तसं प्रोटीन तयार केलं जातं. सेम ब्लॉक्स असतात किंवा सेम जे आहेत स्ट्रक्चर तेच फक्त वेगळ्या स्वरूपाने अरेंज आपण जेव्हा करतो त्यावेळी एका प्रोटीन दुसऱ्या प्रोटीन मध्ये रूपांतर होतं, ज्याचं आपल्या बॉडीला गरज असते. तर हे प्रोटीनचं काही स्ट्रक्चर्स दाखवलेत. सिम्पल प्रोटीन असते, एक चेन स्वरूपात असतं किंवा एका प्लेट सारखं स्वरूप असतं. 2D आपण ज्याला म्हणू शकतो. त्यानंतर 3D सुद्धा असतं म्हणजे एक धाग्याचा गुंता असतो त्या पद्धतीनं असतं आणि अशा अनेक धाग्याचे गुंते जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण क्वाटर्नरी स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे थोडं कॉम्प्लेक्स होत जातं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीनची स्ट्रक्चर आपल्या शरीरामध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर हे झालं प्रोटीन. त्यानंतर महत्वाचा घटक आहे तो फॅट्स आणि ऑइल. तर ह्यात बऱ्याच लोकांना वाटतं की फॅट खायचंच नसतं. तर खायचं नसतं असं कोणताही पदार्थ नाही. सगळे पदार्थ आपल्या शरीराला लागतात. पण ते कोणत्या प्रमाणात खायला पाहिजेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्यातले कोणते पदार्थ खायला पाहिजेत. तर फॅट्स मध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे. त्यातले कोणते पदार्थ खायला पाहिजेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तर फॅट कसे टाकतात? फॅट सुद्धा एनर्जी सोर्स आहे म्हणजे कार्बोहायड्रेट जसं मगाशी मी म्हटलो की एनर्जी सोर्स आहे.
तर कार्बोहायड्रेट नंतर कोणता सगळ्यात मोठा बॉडीसाठी एनर्जी स्टोअर करतो तो म्हणजे फॅट्स. फॅट सुद्धा एनर्जी रिच असतात, आपल्या बॉडीच्या फंक्शनसाठी सपोर्ट करतात. जे सेल मेम्ब्रेन असतं म्हणजे एक पेशीचं आवरण असतं, तर ते आवरण सुद्धा फॅटने तयार झालेलं असतं. त्यानंतर आपल्या जे ब्रेन आहे किंवा मज्जात तंतू आहे त्यात सुद्धा फॅटचा खूप मोठे वापर झालेला असतो, आणि त्याचं रिपेअरसाठी किंवा त्याच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला फॅट्स, गुड फॅट्स, ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतील किंवा ओमेगा 6 जे आहेत ते आपल्याला लागत असतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन असतील जसे व्हिटॅमिन A, D, E, K, हे व्हिटॅमिन स्टोअर करण्यासाठी किंवा ऍब्सॉर्ब करण्यासाठी सुद्धा आपल्याला फॅट्सची आवश्यकता असते. तर फॅट्स कोणते घ्यायचे असतात, तर ते अनसॅच्युरेटेड फॅट आपण खायला लागतं, किंवा जे अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात त्याची आपल्याला बॉडीला आवश्यकता असते, कारण सॅच्युरेटेड फॅट्स आहेत ते बॉडीसाठी डेंजरस असतात. तर साधारणपणे 30% आपल्या टोटल कॅलरी, म्हणजे कॅलरी जेवढी बॉडीला रिक्वायरमेंट आहे किंवा एनर्जी रिक्वायरमेंट आहे, ते 30%च्या एनर्जी रिक्वायरमेंट पर्यंत आपण हे गुड फॅट आहे ते गुड फॅट आपण खाऊ शकतो. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या दोन प्रकार असतात, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. तर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आपण घेतले पाहिजे, आणि त्यात सुद्धा ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 9 असे वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी ऍसिड आहेत जे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या अवयवांसाठी किंवा वेगवेगळ्या इंद्रियांसाठी, वेगवेगळ्या ह्याच्या प्रक्रियेसाठी आपल्या बॉडीला रिक्वायर्ड असतात. आता एक छोटं उदाहरण घेऊया आपण. आता हे आपण सगळ्या गोष्टींची माहिती घेतली, कार्बोहायड्रेट असतील, फॅट्स असतील किंवा प्रोटीन असतील, तर ह्यांचा आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या आहारामध्ये त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे साधारण 40% आपण कार्बोहायड्रेट खातो जे टोटल आहाराच्या, 30% आपण प्रोटीन खायला पाहिजे, 30% आपण फॅट्स खायला पाहिजे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या गोष्टी आपण खायला पाहिजे त्याला आपण मॅक्रोन्युट्रियंट्स म्हटलो. तसंच आता इथं जी कार आहे त्याचे वेगळे मोठे मोठे पार्ट्स आहेत, म्हणजे इंजिन असेल, चाक असतील, सीट्स असतील किंवा विंडो असतील, आतल्या जे कारचं स्ट्रक्चर असतं फायबरचे असतील किंवा जे मेटलचे असतील, एक्झॉस्ट सिस्टीम असेल, ब्रेकिंग सिस्टीम असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सस्पेन्शन असतील, ह्या सगळ्या गोष्टी फक्त दिल्या तर आपली गाडी पळते का? तर नाही. तर त्या गोष्टींसोबत एक छोट्या गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे स्क्रू, किंवा जे आपण नटबोल्ट आपण म्हणतो. तर या नटबोल्टची किंमत किती असते? अतिशय कमी. म्हणजे एका इंजिनची किंमत किती असते? हजारोमध्ये इंजिनची किंमत असते किंवा लाखोमध्ये इंजिनची किंमत असते. पण एका नटबोल्टची किंमत किती असते? काही रुपये, 10 रुपये, 20 रुपये, किंवा किती छोटं असतं बघा ते. पण त्या नटबोल्ट शिवाय ह्या चाकाची काहीच किंमत नसते, कारण हे चाक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे भाग असतात गाडीचे ते कसे जोडले जातात, तर ते नटबोल्टनी जोडले जातात. जर ते जोडले नाहीत गाडीला, नुसतंच फक्त चाक अडकवलं, तर गाडी पळणार आहे का? जरी पळाली तरी ते चाक हलून निघणार आहे, गाडीचा अपघात होणार आहे. त्यामुळं गाडी कितीही महागडी असू दे किंवा चाक कितीही महागडा असू दे, त्याला एक छोटा जे घटक लागत असतो तो घटक असतो नटबोल्ट. मग तसंच आपल्या दाराचं एक उदाहरण घेतलं, किती मस्त आपण सागवानी दरवाजा केला किंवा मस्त मस्त मोठ्या मोठ्या लाकडांचा केला, छान दिसायला केला, खूप खर्च केला, पण त्याचं जे बिजागरी आहे आणि बिजागरी जे स्क्रू असतात तेच जर लावले नाही तर त्या दाराचा काय उपयोग आहे का? तर नाही. ते दार सुरळीतपणे काम करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर नटबोल्टची आवश्यकता असते. तसंच आपल्या किचनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करत असतो. खूप आपण पंचपक्वान्न बनवले आणि त्यात मीठच घातलं नाही, तर त्याला चव लागणार आहे का आपल्याला? किंवा त्याचा काय उपयोग होणार आहे का? नाही. पण जे चिमटीभर मीठ जे करू शकतं आपल्या स्वयंपाकांमध्ये, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असतात जे थोड्या प्रमाणात आपण घालतो, पण त्याच्यामुळं आपल्या ज्या अन्न आपण बनवतो किंवा वेगवेगळे पदार्थ बनवतो त्याची चव वाढवते. त्याच म्हणजे जसा छोटा रोल आहे तसाच आपला छोटा रोल आपल्या बॉडीमध्ये कशाचा आहे, तर तो मायक्रोन्युट्रिएंट जे आपण बघणार आहे त्या मायक्रोन्युट्रिएंटचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे दिसायला छोटं असतं, त्याची रिक्वायरमेंट सुद्धा कमीच असते, म्हणजे अतिशय काही मिलीग्रॅम मध्ये, काही मायक्रोग्रॅम मध्ये त्याची रिक्वायरमेंट असते आपल्या बॉडीला. पण ते रोजच्या रोज घ्यायला पाहिजे, कारण जर ते घेतले नाहीत तर बाकी कितीही ऑर्गन आपले चांगले असतील, कितीही पेशी चांगले असतील, तर ते इंडिपेंडेंटली काम करू शकत नाही. तर त्यासाठी एक छोटी कन्सेप्ट मी सांगतो, कॅटलिस्टची. कॅटलिस्ट म्हणजे काय असते? एक
असंच पदार्थ असतो की जो एखाद्या रिॲक्शनचा टाइम कमी करतो किंवा त्याचा स्पीड आहे तो इम्प्रूव्ह करतो. हे केमिस्ट्री लॅबमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स जशा होत असतात त्यात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कॅटलिस्ट असतात. म्हणजे जसं आपण काही पदार्थ शिजवायला ठेवला तर त्यात मीठ घातल्यानंतर काय होतं तर तो लवकर शिजतो, किंवा तो मका असेल कणीस असेल ते फास्ट होतो, किंवा कांदा भाजताना सुद्धा त्यात मीठ घालतात कारण ते फास्ट भाजावं म्हणून. तसेच वेगवेगळ्या रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये होत असतात त्याच्यासाठी ही कॅटलिस्टची आवश्यकता असते. तर ते काय करतं तर जी रिॲक्शन असते त्या रिॲक्शनचा टाइम कमी करतात आणि त्याचा स्पीड वाढवत असतात. त्याच्यामुळे ते रिॲक्शन फास्ट आणि पटकन आणि मोठ्या प्रमाणात होत असतात. तर ते कॅटलिस्टचं काम जे आहे ते आपले मायक्रोन्युट्रिएंट करत असतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये कॅटलिस्टचं काम करत असतात. तर हे एक एन्झाईमचं उदाहरण आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कॅटलिस्ट दिसत असतात. अ, आता मगाशी जसं मी उदाहरण सांगितलं की प्रोटीनचं, की एक प्रोटीन जे डायजेस्ट होतं वेगवेगळ्या प्रकारच्या अमायनो ऍसिड मध्ये आणि ते तयार केलं जातं. तर ह्या क्रियामध्ये कशाचं रिक्वायरमेंट असते तर त्यात जे कॅटलिस्ट असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ते एन्झाईम्स असतील त्याचा खूप मोठा रोल आहे. कारण जे एक स्ट्रक्चर आहे ते ब्रेकडाऊन करून नवीन स्ट्रक्चर तयार करण्यामध्ये त्याचा रोल खूप मोठा आहे. तो म्हणजे मायक्रोन्युट्रिएंट्स असतील किंवा जे कॅटलिस्ट एन्झाईम्स असतील त्याचा खूप मोठा रोल आहे. तर हे स्ट्रक्चर तुम्हाला बघून खूप म्हणजे सर्वांच्या माहितीतलं एक स्ट्रक्चर आहे. ते काय आहे तर इन्सुलिनचं स्ट्रक्चर आहे. इन्सुलिन तर सर्वांनाच माहिती आहे. इन्सुलिन काय करतं तर आपल्या ब्लड मधली ग्लुकोज लेवल आहे ते रेग्युलेट करतं. म्हणजे ग्लुकोज लेवल जर वाढले असेल तर ते कमी करतं. तर हे इन्सुलिन कशाने बनलेलं आहे तर हे सुद्धा प्रोटीननी बनलेलं असतं आणि त्याच्यामध्ये जे मायक्रोन्युट्रिएंट आहेत ते कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट करत असतात. तसंच जे आपलं कॅल्शियम आहे, जे कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये फक्त हाडांसाठी लागत नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमध्ये, जसं आपलं जे स्नायूंची हालचाल आहे स्नायूंच्या हालचालमध्ये कॅल्शियमचा खूप मोठा रोल आहे. आपले जे सेन्सेशन आहेत म्हणजे नर्व, आपल्या बॉडीमध्ये ज्या नर्व आहेत किंवा आपले जे मज्जारज्जू असेल किंवा ब्रेन असेल त्याचे सिग्नल जे असतात ते ट्रान्सफर करण्यासाठी कॅल्शियमचा खूप मोठा रोल आहे. आपल्या जखमा भरण्यासाठी कॅल्शियमचा खूप मोठा रोल आहे, किंवा एका सेलचं जे सेल्युलर कम्युनिकेशन असतं त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियमचा मोठा रोल आहे. म्हणजे एक छोट्या स्वरूपात जे कॅल्शियम दिसतं ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्या बॉडीच्या रिॲक्शन किंवा ज्या मोठं जे कंट्रोल आहे ते करत असतं. तर हे मायक्रोन्युट्रिएंट्स कोणते आहेत तर ते साधारण दोन प्रकारचे आहेत. एक आहेत ते व्हिटॅमिन, दुसरे आहेत ते मिनरल. आता विटॅमिन्स आपल्याला कशातून मिळतात आणि मिनरल्स आपल्याला कशातून मिळतात तर ते वेगवेगळ्या अन्न पदार्थातून मिळतात. तर त्यात व्हेजिटेरियन सोर्स आहेत, नॉन व्हेजिटेरियनही सोर्स आहेत. म्हणजे भरपूर गोष्टींमधून आपल्याला या विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत असतात. आणि मोस्टली जे विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्याला मिळतात ते अनप्रोसेस्ड फूड मधून आपल्याला जास्त मिळतात. कारण जेव्हा आपण अन्न प्रक्रिया जास्त करू म्हणजे त्याला भाजणे असेल, तळणे असेल किंवा त्याचे बारीक पावडर करणे असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रिया आपण जेव्हा अन्न पदार्थावर करतो तेव्हा ते त्यातले जे विटॅमिन्स आहेत आणि मिनरल्स आहेत ते प्रक्रियेनंतर कमी कमी होत जात असतात. त्यामुळं जेवढे आपण रॉ फूड असतील त्या खाणं शक्य आहे ते पदार्थ आपण खायला पाहिजेत, कारण त्यातून आपल्याला जे विटॅमिन्स आणि मिनरल आहेत ते भरपूर प्रमाणात आपल्याला मिळत असतात. आता हे विटॅमिन्सचे प्रकार कोणते तर ते दोन प्रकारचे विटॅमिन असतात. एक आहे ते फॅट सोल्युबल असतं आणि एक वॉटर सोल्युबल असतं. तर हे का जाणून घ्यायची आवश्यकता आहे तर जे फॅट सोल्युबल आहेत, जे फॅट आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होतं त्याच स्टोअर्ड फॅटमध्ये हे विटॅमिन सुद्धा स्टोअर केले जातात. तर हे कोणते आहेत विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के. हे जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब केले जातात आणि स्टोअर केले जातात. स्टोअर केले जातात ह्याचा फायदा काय होतो तर आपण रोजच्या रोज हे विटॅमिन्स नाही घेतले तरी चालतात. कारण आज जर आपण जास्त घेतले तर ते स्टोअर केले जातात. तसं वॉटर सोल्युबल व्हिटॅमिनचं नाही आहे. म्हणजे ते कोणते आहेत तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी. म्हणजे व्हिटॅमिन बी मध्ये पण बरेच प्रकार आहेत, B1, B2, B6, B12. तर हे ह्यांचं काय महत्व आहे तर हे रोजच्या ऍक्टिव्हिटीमध्ये लागतातच, पण आज जर आपण मोठ्या प्रमाणात घेतलो तर ते आज स्टोअर केले जात नाहीत कारण ते वॉटर सोल्युबल आहेत, कारण ते पाण्यामध्ये सोल्युबल असतात. आणि जसं आपली बॉडी एक्सक्रिशन म्हणजे लघवी वाटे किंवा घामा वाटे जे पाणी बाहेर टाकत असतं त्यातून ते बाहेर पडतात, म्हणजे रोज ते स्टोअर केले जात नाही. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये दोन्ही विटॅमिन्सचा समाविष्ट असला पाहिजे. पण
वॉटर सोल्युबल किंवा व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी यांचा भरपूर मोठ्या प्रमाणात आपण रोजच्या रोज आपण घ्यायला पाहिजे. आता व्हिटॅमिन कोणत्या कोणत्या फंक्शन मध्ये येतं एक थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. आता व्हिटॅमिन एचं काय काम आहे? तर व्हिटॅमिन ए आपलं जे नॉर्मल विजन असेल किंवा आपलं जे दृष्टी आहे किंवा डोळ्याचे जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये मोठा रोल आहे किंवा इम्युनिटीमध्ये असेल. व्हिटॅमिन डीचं काय काम आहे? तर आपलं जे हाडे आहेत, हाडं तयार करणे किंवा कॅल्शियम आणि फॉस्फरसचे जे मेटाबॉलिझम आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डीचा मोठा रोल आहे. व्हिटॅमिन ई काय आहे? तर ते अँटीऑक्सिडंट आहे. आपलं सेल अँटीऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिडेशन पासून ते प्रिव्हेंट करतं आणि फ्रेश हेल्दी स्किन जे असते ते अँटीऑक्सिडंटमुळे आपल्याला मिळत असते. व्हिटॅमिन के काय करतं? तर रक्त गोठवण्यासाठी मदत करतं. व्हिटॅमिन बी 1, बी 6, बी 2 हे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्या बॉडीचे मेटाबॉलिक रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शन्स मध्ये म्हणजे खूप रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये होत असतात. त्यातल्या रिॲक्शन्स मध्ये ते भाग घेत असतात. तर व्हिटॅमिन जे बी 12 आहे तर बी 12 कशासाठी लागतं? तर आपल्या बॉडीमध्ये आयर्न मेटाबॉलिझम जे आहे किंवा आयर्न साठी लागतं. व्हिटॅमिन सी आपलं कोलॅजिन सिंथेसिस किंवा एक मोठा अँटीऑक्सिडंट म्हणून काम करत असतं. तसंच आपलं कोलिन किंवा इन्सिटॉल जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे फॉस्फोलिपिड चे कंपोनंट तयार करण्यासाठी मदत करतं. हे झालं व्हिटॅमिन्स. त्यानंतर दुसरा प्रकार काय आहे तर ते मिनरल आहे. मिनरल म्हणजे काय तर खनिजे वेगवेगळ्या प्रकारचे धातू अधातू. त्यात काय येतं? तर आयर्न जे आहे ते आपल्याला हिमोग्लोबिन मध्ये लागतं. कॅल्शियम आहे ते आपल्या हाडांमध्ये लागतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स मगाशी मी जे सांगितलं किंवा रक्त गोठण्यासाठी असेल किंवा बॉडीच्या बाकीच्या रिएक्शन असतील सिग्नलिंगसाठी असेल तर कॅल्शियमचा रोल आहे. त्याच्यासोबत आयोडीन जे आपलं थायरॉइड आहे ते थायरॉइडसाठी आयोडीन लागतं. वेगवेगळ्या प्रकारचे थायरॉइडचे हार्मोन सिक्रिट होतात त्याच्यामुळे. झिंक जे आहे ते इम्युन सिस्टीम मध्ये खूप मोठा रोल प्ले करतं किंवा जे डायजेशन आहे त्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. त्याच्यासोबतच क्रोमियम, कोबाल्ट, फ्लोराईड, मॅग्नेशियम, मॅंगनीज हे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत खनिजे किंवा जे मिनरल आहेत हे खूप बॉडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याची आवश्यकता असते. आता यांचे फंक्शन्स काय आहेत मिनरलचे? तर आपल्या बॉडीमध्ये फ्लुइड बॅलन्स राखतं किंवा आपल्या जे इम्युन सिस्टीम आहे त्याच्यासाठी उपयोगाचे आहेत. आपली हिमोग्लोबिन लेवल मेंटेन करतं किंवा आपलं नर्वल ट्रान्समिशन जे आहे त्याच्यामध्ये ते मदत करतं. आपल्या ज्या हालचाली आहेत त्या रेग्युलेट करतं किंवा आपलं हेल्दी बोन तयार करणं किंवा त्याला मेंटेन करण्यासाठी उपयोगाचं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे फंक्शन्स आहेत. तर आता अ, हा जो पार्ट पाहिला तो पार्ट काय पाहिला आपण पोषक तत्व त्याबद्दल आपण या गोष्टींची माहिती घेतली. आता न्यूट्रिशन म्हणजे काय? तर न्यूट्रिशन म्हणजे काय? तर जे आपण अन्न खातो आणि ते योग्य प्रमाणात खातो किंवा जे आपल्या बॉडीच्या जे रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंटच्या प्रमाणामध्ये आपण जेव्हा खातो तेव्हा त्याला आपण न्यूट्रिशन म्हणू शकतो. मग ह्या न्यूट्रिशनच्या गरजा किंवा ज्या रिकमेंडेड व्हॅल्यू आहेत त्या प्रत्येक एजनुसार किंवा फिजिओलॉजिकल स्टेटस किंवा बॉडीच्या हेल्थनुसार ऍक्टिव्हिटीनुसार वेगळं आहे. म्हणजे बॉडीची रचना असेल किंवा ऍक्टिव्हिटी डिमांड असेल त्याप्रमाणे बॉडीची सुद्धा डिमांड तशीच असते आणि त्याप्रमाणे आपल्या न्यूट्रिशन सुद्धा वेगवेगळ्या डिमांड होऊ शकते. तर हे गुड न्यूट्रिशन फक्त लहानपणीच लागतं का किंवा लहान बाळाच्या वाढीसाठीच लागतं का? तर नाही, लहानपणीही लागतं, तरुण अवस्थेत सुद्धा लागतं कारण त्या मेंटेन ठेवण्यासाठी आणि वृद्ध अवस्थेत सुद्धा लागतं कारण अँटी एजिंग करण्यासाठी. तर थ्रूआउट द लाईफ म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत हे गुड न्यूट्रिशन आपल्या बॉडीला मिळायला लागतं. कारण एखादी गाडी केव्हा चांगली रन होते किंवा एखादी गाडी 40-40, 50-50 वर्ष कधी टिकते जेव्हा आपण त्याचं रेग्युलर सर्व्हिसिंग असेल किंवा रेग्युलर जेव्हा आपण त्याची केअर करतो किंवा रेग्युलर ज्या बॉडीच्या डिमांड आहेत किंवा ज्या रिक्वायरमेंट आहेत ते आपण जेव्हा करत असतो तेव्हाच ती गाडी टिकते. तसंच आपलं शरीराचं आहे. शरीराच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत ज्या डेली बेसिसवर शरीराला लागतात त्या जेव्हा आपण प्रोव्हाइड करतो तेव्हा आपलं शरीर चांगल्या पद्धतीनं अ, आपलं शरीर कार्य करतं आणि लॉंग लाईफ असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळतात फक्त न्यूट्रिशन मधून. आता गुड न्यूट्रिशन म्हणजे काय? तर इटिंग राईट फूड म्हणजे योग्य अन्न खाणं, योग्य वेळेला खाणं आणि योग्य प्रमाणात खाणं ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत न्यूट्रिशनसाठी. तसंच आता एक आपली पचनसंस्थेचं उदाहरण घेतलं. पचनसंस्था आपली चालू होते आपल्या तोंडापासून आणि त्यात खूप ऑर्गन आहेत म्हणजे खूप त्यात अवयव आहेत. प्रत्येक अवयवाचं काम वेगळं आहे. त्या प्रत्येक अवयवामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स होत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे पाचक रस सिक्रेट केले जातात. त्याचं सिक्रेट केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे
इन्ग्रेडियंट किंवा जे आहेत ते ब्रेकडाऊन केले जातात आणि मग ते असेंबल केले जातात किंवा ब्लडमध्ये ते डिझॉल्व्ह केले जातात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं हे काम फक्त आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचं झालं. तर आपल्या शरीराचे जे सिस्टीम आहेत ते कसे बनलेले आहेत, तर एक अणू असतो, अणूपासून रेणू होतो, त्याच्यापासून एक ऑर्गॅनली म्हणजे एका सेलचे अवयव जे म्हणतो त्याला आपण ऑर्गॅनली म्हणतो. त्यानंतर एक पेशी तयार होते, पेशींचा समूहाला आपण टिश्यू म्हणतो. टिश्यू पासून एक अवयव तयार होतो, अवयवापासून अवयवाची सिस्टीम ऑर्गन सिस्टीम आहे ते तयार होते आणि त्या अशा अनेक सिस्टीम एकत्र येऊन आपलं शरीर तयार होतं. तर आता मगाशी मी उदाहरण दिलं ते एका पचन संस्थेचं दिलं. तर फक्त पचन संस्था एकच संस्था आहे बॉडीमध्ये किंवा एकच कार्य होत असतं बॉडीमध्ये का? नाही. तर पचन संस्थेचं काम वेगळं चालू असतं. त्याच्यासोबत आपलं जे स्केलेटन सिस्टीम आहे किंवा जे हाडांचं जे सिस्टीम आहे जे आपल्या बॉडीला आधार देतं त्याचं काम वेगळं चालू असतं. आपली इम्युन सिस्टीम आहे त्याचं काम वेगळं चालू असतं. किंवा आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे किंवा जे आपलं श्वास उच्छ्वास आपण देत असतो त्याचंच काम इंडिपेंडेंटली चालू असतं. आपले जे मस्क्युलर सिस्टीम आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्नायू आहेत त्या हालचालीसाठी उपयोगी येतात त्याचं काम इंडिपेंडेंटली चालत असतं. आपले जे नर्वस सिस्टीम आहे किंवा जे मेंदू आणि आपलं मज्जारज्जू त्याच्या जी सिस्टीम आहे त्याचं काम इंडिपेंडेंटली चालत असतं. तसंच आपलं रक्ताभिसरण संस्था आहे किंवा डायजेस्टिव्ह संस्था आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था ऍट अ टाइम आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतात. मग त्या प्रत्येक संस्थेमधले जे ऑर्गन आहेत ते वेगळे आहेत, प्रत्येक ऑर्गन मधल्या पेशी वेगळ्या आहेत, पेशींचे डिमांड्स वेगळे आहेत किंवा तिथं चालणाऱ्या ज्या रिॲक्शन आहेत किंवा ज्या मेटाबॉलिक रिॲक्शन आहेत त्या वेगळ्या आहेत. त्याचं एक छोटं उदाहरण म्हणजे एक हे आहे ग्लुकोज किंवा आपलं कार्बोहायड्रेट डायजेस्ट करायची जी सायकल आहे. म्हणजे यात वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम असतील किंवा अ, बाकी मायक्रोन्युट्रियंट असतील, कॅटलिस्ट असतील, ते ऍक्ट होऊन खूप मोठ्या रिएक्शन फक्त एक ग्लुकोज डायजेस्ट करण्यामध्ये एवढ्या रिएक्शन आपल्या चालू असतात. आणि फक्त एकच रिएक्शन नसते तर ते इंटरलिंकेज असतं वेगवेगळ्या रिएक्शन्स मध्ये. तसंच ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लायकोलायसिस असेल, प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, त्याचे मेटाबॉलिक रिएक्शन ह्या चालू असतात आपल्या बॉडीमध्ये. तर ह्या फॅट्स असतील, कार्बोहायड्रेट असतील किंवा प्रोटीन असतील तर मेटाबॉलिझम होऊन काही कॉमन सबस्ट्रेट तयार होतात, काही वेस्ट पदार्थ तयार केले जातात किंवा काही ज्या इंटर लिंकेज पदार्थ असतात म्हणजे एक पदार्थ तयार करतो तो दुसरीकडे सप्लाय केला जातो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन आपल्या बॉडीमध्ये चालू असतात आणि त्याच्यामुळे आपली बॉडीची जी ग्रोथ आहे किंवा डेव्हलपमेंट आहे ती चालू असते. तर हे सगळे उदाहरणच आहेत. म्हणजे भरपूर सायकल्स आहेत, युरिया सायकल आहे किंवा ग्लायकोलायसिस, ग्लायकोनेजेनेसिस, ह्या वेगळ्या सायकल आपल्या बॉडीमध्ये चालू असतात. तर याचं महत्व काय? तर गुड न्यूट्रिशन आपल्याला जर भेटलं तर मगापासून जे सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत आपल्या बॉडीमध्ये, त्या प्रत्येक संस्थाच्या सेल्स वेगळ्या आहेत, त्यांच्या डिमांड्स वेगळ्या आहेत. तर आपण योग्य न्यूट्रिशन जे आपल्याला मिळालं तर ते सगळे सेल किंवा जे पेशी असतील, ऑर्गन असतील ते पूर्णपणे कार्यरत होतात. म्हणजे व्यवस्थित 100% इफिशियंट जे वर्क होतं ते होत असतं. त्याच्यामुळं आपली जी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आहे किंवा आपली जी फिजिकल डेव्हलपमेंट आहे ती योग्य होते, वाढ व्यवस्थित होते. आपली इम्युन सिस्टीम आहे तर इम्युन सिस्टीम बळकट होते. आपल्या अ, आरोग्य किंवा आजारी पडायचं प्रमाण कमी होतं आणि आपली प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढत असते. मग ह्या गोष्टी जर आपल्याला प्रमाणात नाही मिळाल्या तर काय होतं? तर काय होतं तर आपल्या साधं सोपं उदाहरण आहे. आता कारचं उदाहरण मगाशी मी दिलं. कारची जर आपण सर्व्हिसिंगच नाही केली म्हणजे रिफ्युएलिंग असेल, इंजिन ऑइल चेंज करणं किंवा ज्या ज्या गोष्टी आपण ज्या करत असतो, वॉशिंग असेल, क्लिनिंग असेल, ह्या गोष्टी जर आपण करतच नाही किंवा ब्रेक ऑइल आहे किंवा ब्रेक डिस्क रिपेअर करणं, एअर फिल्टर आहे ते रिपेअर करणं, ह्या गोष्टी जर आपण करत नाही राहिलो तर एक 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर काय होतं त्या गाडीचं? तर एक एक गोष्टी खराब व्हायला लागतात. म्हणजे इंजिन लवकर चालू होत नाही. अ, गाडीचं चाक किंवा ब्रेक सिस्टीम फेल व्हायला लागते. म्हणजे बऱ्याचशा जे तक्रारी आहेत ते 5-10 वर्षानंतर गाडीमध्ये दिसायला लागतात कारण आपण त्याचं सर्व्हिसिंग जे आहे किंवा ज्या गाडीचं मेंटेनन्स आहे ते करत नाही. मग तसंच आपल्या शरीराचं देखील आहे. जे शरीराला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या जर आपण दिल्या नाही तर आपल्या बॉडीची डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ आपली होऊ शकत नाही. मग त्याच्यामुळं सारखं आजारी पडणं असेल किंवा इम्प्रॉपर डेव्हलपमेंट आहे, आपलं जे मेंटल डेव्हलपमेंट आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टींची मधली प्रोडक्टिव्हिटी आहे ते कमी होते. आणि इव्हेंच्युअली म्हणजे जर जास्तच न्यूट्रिशनचा अभाव असेल तर डेथ सुद्धा होऊ शकते. तर माल न्यूट्रिशन म्हणजे काय? तर रिकमेंडेड प्रमाणामध्ये जे न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला जर मिळाले नाहीत तर त्याला माल न्यूट्रिशन म्हणतो. मग ते कमी प्रमाणात जरी मिळाले तर त्याला आपण अंडर न्यूट्रिशन म्हणतो आणि अति प्रमाणात जर झाले तर त्याला आपण ओव्हर न्यूट्रिशन म्हणतो. आता हे महत्वाचं काय आहे? तर आपण मोठ्या प्रमाणात आपल्या आहारामध्ये काय खातो? तर आपण कार्बोहायड्रेट आणि फॅट खात असतो.
आणि कमी प्रमाणात काय खातो, तर प्रोटीन खात असतो. तर आपल्या बॉडीमध्ये ते उलटच आहे म्हणायचं, किंवा आपल्या सवयी उलट्या आहेत म्हणायचं. कारण जे पदार्थ आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केलं जातं तेच आपण जास्त प्रमाणात खातो. म्हणजे कार्बोहायड्रेट आणि फॅट जे स्टोअर केले जातात ते आपण अति प्रमाणात खातो. आणि जे प्रोटीन आपल्या शरीरामध्ये स्टोअरच होत नाही ते आपण खूप कमी प्रमाणात खातो. म्हणजे जे जास्त खायला पाहिजे ते आपण कमी खातो, आणि जे कमी किंवा ऍव्हरेज खायला पाहिजे ते आपण अति खातो. मग अति खाऊन आणि ते स्टोअर केलं जातं, त्याच्यामुळे काय होतं तर ओव्हर न्यूट्रिशन होतं. जे ओव्हरवेट असतील किंवा जे ओबेसिटी आहे ते ते सुद्धा माल न्यूट्रिशनचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये ओव्हर न्यूट्रिशन होतं. म्हणजे कार्बोहायड्रेट आणि फॅट्स जेवढ्या प्रमाणात पाहिजेत त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जर आपण बॉडीला रोज देत असेल तर ते आपण ओव्हर न्यूट्रिशन करतोय. आणि अंडर न्यूट्रिशन म्हणजे काय, जेवढ्या प्रमाणात आपल्याला बॉडीला द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमीच प्रमाणात आपण देतो, त्याला आपण अंडर न्यूट्रिशन म्हणतो. मग त्याच्यामुळे आपलं अंडरवेट राहणं किंवा ग्रोथ कमी जास्ती होणं हे वेगळे फॅक्टर किंवा वेगळे आजार ह्याचे रिलेटेड आहेत. आता अंडर न्यूट्रिशन हे न्यूट्रिशन डिफिशियन्सीमुळे होतं, किंवा न्यूट्रिशन जे रिक्वायरमेंट आहे तेवढी जर आपण पूर्ण नाही केली तर अंडर न्यूट्रिशन होत असतं. आणि ओव्हर न्यूट्रिशन कशामुळे होतं तर जास्त प्रमाणात आपण जर दिलं तर ओव्हर न्यूट्रिशन होत असतं. तर आता आपण मगाशी सिस्टीम बघितला, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, मेटाबॉलिक सिस्टीम असेल, किंवा आपली रक्ताभिसरण संस्था, मज्जारज्जू, म्हणजे खूप ऑर्गन आहेत, खूप सेल आहेत, खूप पेशी आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी चाललेल्या ज्या रिॲक्शन आहेत त्या खूप वेगवेगळ्या आहेत. मग प्रत्येक ठिकाणी लागणारे घटक वेगळे आहेत किंवा रिएक्टर वेगळे आहेत. मग जसं बॉडीची डिमांड असते तसं त्याला शिफ्ट केलं जातं. म्हणजे काय, आता एक आहे तर पंक्चर झालं तर काय करतो आपण, स्टेपनीचं जे चाक असतं किंवा जे रिझर्व्ह चाक असतं ते वापरलं जातं, पण ते सुद्धा फेल झालं तर पंक्चर काढायची आपली जबाबदारी असते. जर पण ते सुद्धा पंक्चर नाही केलं तर आपण पंक्चर झालेला टायर, म्हणजे एक टायर पंक्चर तसंच घेऊन आपल्याला गाडी पळवावी लागते. मग तसं हळूहळू एक एक टायर पंक्चर होतात आणि शेवटी गाडीच बिघडते किंवा बंदच पडते. तसंच असतं, आपल्या वेगवेगळ्या रिॲक्शन चालू असतात. मग जिथं जे घटक आपल्या बॉडीला लागतात ते घटक मिळायलाच लागतात. मग जिथं समजा आपल्या आता बॉडी प्रायोरिटी डिटेक्ट करत असते. म्हणजे जे पाचन संस्था आहे किंवा जे वेगळ्या संस्था चालू असतात, जर जिथं जास्त अधिक रिक्वायरमेंट आहे, म्हणजे समजा कॅल्शियम जर माझ्या शरीराचं इंटेक मी कमी केला, पण बॉडीच्या वेगळ्या ठिकाणी कॅल्शियमची आवश्यकता असते. मग जिथं कमी आवश्यकता असते तिथं बॉडी पाठवत नाही, जिथं जास्त आवश्यकता असते तिथं सुरुवातीला पाठवायला चालू करते. मग जिथं कमी आवश्यकता आहे तिथं मग डिफिशियन्सी जे सिमटम आहेत आपल्याला, म्हणजे चट्टे पडणे किंवा वेगळे डिफिशियन्सी जे सिमटम आहेत ते दिसायला चालू होतात. का चालू होतात तर बॉडीमध्ये ते योग्य प्रमाणात मिळत नाहीत. मग असे वेगवेगळ्या प्रकारचे मेटाबॉलिक रिॲक्शन चालू असतात. मग जिथं आपल्याला जे सबस्टेट आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या बॉडीची रिक्वायर्ड असते ते मिळायलाच लागतात. जसं हे ग्रहण आहे, ते ग्रहण कधी घडतं, रोज घडत असतं का तर नाही. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात तेव्हाच हे ग्रहण घडत असतं. तर हे ग्रहण घडण्यासाठी कारण भरपूर आहेत. म्हणजे कारण काय आहे तर ते एका रेषेमध्ये येतं. तसंच एक दुसरं उदाहरण आहे, चेन रिॲक्शन किंवा डॉमिनो इफेक्ट असतो. त्यात काय होतं तर एक छोटे छोटे ठोकळे, म्हणजे साधारण 1 सेंटीमीटरचा ठोकळा, तसं त्याची साईज वाढवत जायचं. म्हणजे साधारण 1 सेंटीमीटरचं 2 सेंटीमीटर, 2चं 3, 3चं 4, 4चं 5, असं करत करत एका विशिष्ट अंतरानंतर ते ठेवत जायचं. आणि 1 मीटर असेल किंवा 1,000 मीटर असेल, इथपर्यंत जरी आपण गेलो तर तो 1 सेंटीमीटरचा जरी ब्लॉक आपण पाडला, म्हणजे फक्त छोटासा एक फोर्सने जर तो पाडला तर तो हळूहळू हळूहळू करत तो 1 मीटर किंवा 10 मीटरचा जरी ब्लॉक असेल मोठाच्या मोठा, तो सुद्धा पाडू शकतो किंवा तो अ, कोसळू शकतो. तर हे काय आहे तर आपल्या छोटी जी डिफिशियन्सी असते तर ते काही दिवस म्हणजे ते अननोटीस असते. म्हणजे 1 सेंटीमीटरचा ब्लॉक पडला तर आपल्याला काही फरक पडत नाही. पण जर ती डिफिशियन्सी कंटिन्युअली आपल्या बॉडीमध्ये राहिली तर ते 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, त्याचं 4 सेंटीमीटर असं करत 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 काही मीटरचा जेव्हा ब्लॉक पडतो तेव्हा आपल्याला धक्का बसतो. तेव्हा आपल्याला हार्ट अटॅक आलेला असतो किंवा डायबेटिक झालेला असतो, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. तर ह्या गोष्टी आपण जेव्हा कंट्रोलेबल असतात, कारण 1 सेंटीमीटरचा ब्लॉक थांबवण्यासाठी किती छोटं लागतं किंवा त्याची जी जी डिफिशियन्सी निर्माण झाली ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला जी आवश्यकता असते ती छोटी असते. किंवा ज्या त्याच्यामुळे जे डॅमेज झालेलं असतं, म्हणजे बॉडीमध्ये जे डॅमेज होतं त्यात दोन प्रकार असतात, एक रिव्हर्सिबल इंजुरी आणि एक इरिव्हर्सिबल इंजुरी. रिव्हर्सिबल इंजुरी कधी होते तर काही पिरियडसाठी, म्हणजे शॉर्ट पिरियडसाठी जर आपल्याला डिफिशियन्सी निर्माण झाली बॉडीमध्ये तर ते रिव्हर्सिबल इंजुरीमध्ये ते सेल जातं, म्हणजे काही दिवसानंतर. आणि जेव्हा त्याला न्यूट्रिशन मिळतं किंवा ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते मिळाल्यानंतर ते परत नॉर्मली ते प्रक्रिया करायला लागतं. पण ही जर टायमिंग शॉर्ट पिरियड नसेल तर
खूप प्रोलॉंग पिरियड असेल तर ते सेलचं काय होतं, तर इरिव्हर्सिबल डॅमेज होतं. म्हणजे इरिव्हर्सिबली डॅमेज जर झालं तर ते सेल रिपेअर होत नाही. आणि आपल्या ब्रेन सेल असतील किंवा बाकी काही सेल्स आहेत, डोळ्यातील सेल आहेत, जे परत एकदा प्रोड्यूस झाले किंवा एकदा ते डॅमेज झाले तर परत ते रिपेअर नाही होत. किंवा बाकी लिव्हरमध्ये जर फॅटी लिव्हर झालं तर ते परत रिव्हर्स होणं खूप डिफिकल्ट असतं किंवा होतच नाही ते. तर अशा प्रकारचे जर डॅमेज आपल्याला अवॉइड करायचे असतील तर जे न्यूट्रिशन आहे त्याचा रोल आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे छोट्या प्रमाणात आपण, किंवा जे प्रिव्हेन्शन आहे, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे जे प्रिव्हेन्शन आहे ते छोट्या प्रमाणात असताना किंवा प्रॉब्लेम छोटा असताना सॉल्व्ह करणं खूप सोपं असतं. तेच जे प्रॉब्लेम वाढलं की ते खूप अवघड होतं सॉल्व्ह करायला. तर ह्या प्रॉब्लेममुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होत असतात. तर ते थोडक्यात आजार बघूया. एक तर ओबेसिटी, म्हणजे आपलं वजन वाढतं. टाईप 2 डायबिटीज, डायबिटीजचं कारणच आहे की आपण ओव्हर न्यूट्रिशन होत असतं. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसिजेस, म्हणजे हार्टशी रिलेटेड जे जे डिसिजेस आहेत त्याच्यामध्ये न्यूट्रिशन डिफिशियन्सी असेल किंवा न्यूट्रिशनचं ओव्हर होणं, ह्या गोष्टी खूप फॅक्टर आहेत. त्याच्यामुळे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज किंवा हृदयविकार आहेत, त्याचं मोठं कारण तेच आहे. हायपरटेन्शन किंवा बीपी वाढणं, त्याचंही कारण ते आहे. ऑस्टिओपोरोसिस, आपले जे हाडं आहेत ते हाडं विरघळण्याचं काम, किंवा जे पातळ होतात, ठिसूळ होतात, त्याच्या पाठीमागे सुद्धा व्हिटॅमिन डिफिशियन्सी किंवा न्यूट्रिशन डिफिशियन्सी कारणीभूत आहे. सर्टन कॅन्सर सुद्धा न्यूट्रिशन डिफिशियन्सीमुळे होतात. दातांच्या वेगळ्या तक्रारी होतात. आपली इम्युन सिस्टीम वीक होते. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेंटल डिसऑर्डर होतात. आणि बरेचसे न्यूट्रिशन डिफिशियन्सी सिंड्रोम किंवा न्यूट्रिशन डिफिशियन्सी स्पेसिफिक डिसिजेस सुद्धा आपल्याला होत असतात. तर असे बरेचसे आजार फक्त न्यूट्रिशनच्या अभावामुळे आपल्याला होत असतात. तर धन्यवाद. आपलं आजच्या ह्या लेक्चर मधून फक्त आपल्याला एक शेवटची जी गुरुकिल्ली आहे ती एवढी सांगायची आहे की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे जे होऊन करण्यापेक्षा जे न होण्यासाठी आपण जे उपाय करतो ते कायम चांगले असतात. कारण त्याच्यासाठी एनर्जी किंवा जो पैसा आहे तो कमी खर्च करावा लागतो. जे केल्यानंतर, म्हणजे जे डॅमेज झाल्यानंतर खूप आपल्याला करायला लागतं. आणि ह्याच्यासाठी एक महत्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे न्यूट्रिशन डेन्सिटी आणि कॅलरी डेन्सिटी. आपण जे अन्न खातो त्यातून किती न्यूट्रिएंट्स किंवा जे आपल्या बॉडीची शॉपिंग लिस्ट किती पूर्ण होते ते आपण बघणं आवश्यक आहे. ज्याच्याशिवाय एनर्जेटिक, म्हणजे आपण बऱ्याच ज्या गोष्टी बघतो ते फक्त कॅलरीमध्ये बघतो. तर कॅलरीमध्ये न बघण्यापेक्षा जे न्यूट्रिएंट्स जे आहेत, जे पोषक तत्व त्यातून किती मिळतात, हे न्यूट्रिएंट रिच किंवा न्यूट्रिएंट डेन्स जे फूड आहे ते आपण खायला पाहिजे. आणि ह्या रिॲक्शन भरपूर आहेत. हे सॉल्व्ह करणं आपल्याला, काहीच रिॲक्शन आपण आपल्या बॉडीमधल्या डिटेक्ट केल्यात, म्हणजे आपले जे सायंटिस्ट आहेत त्यांना काय, म्हणजे बॉडीमध्ये हजारो मेटाबॉलिक पाथवे आहेत आणि ते इंटरकनेक्टेड आहेत. त्या काय सगळ्या गोष्टी आपल्याला सध्या माहिती आहेत असंही नाही. काही प्रमाणात आपल्याला गोष्टी माहिती आहेत आणि काही गोष्टी प्रमाणात आपण कंट्रोल करू शकतो. तर त्याची गुरुकिल्ली हीच आहे की कुलूप जे आपल्या आरोग्याचे आहे ते अशा प्रकारचं साधन आहे ज्याला एकच किल्लं आहे की एकच उपाय मी सांगितला त्याच्यामुळे ताला उघडला, असं नाही. तर ते आहे ते आपलं कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स कुलूप आहे, ज्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन आहेत. तर ते कॉम्बिनेशन मल्टिपल प्रमाणात जेव्हा आपण ओपन करतो किंवा ज्या गोष्टी लिंकेज असतात त्या गोष्टी जेव्हा मिळतात तेव्हाच ते कुलूप उघडतं. तसंच आपलं न्यूट्रिएंट्स आहे. जे न्यूट्रिएंट्स मी सांगितलं मगाशी, ते न्यूट्रिएंट्स योग्य प्रमाणात योग्य वेळी आपल्याला मिळालं तरच आपलं जे आरोग्य आहे ते निरोगी राहणार आहे, निश्चित निरोगी राहणार आहे. तर त्याची एक आपली न्यूट्रिशन फिलॉसॉफी काय आहे, तर 30% आपण फॅट्स घेतले पाहिजेत, 40% गुड कार्बोहायड्रेट. मग त्या कार्बोहायड्रेटमध्ये अलॉंग विथ फायबर्स, डायटरी फायबर्स आपलं पाहिजे. 30% आपण प्रोटीन पाहिजे, विटॅमिन्स आणि मिनरल्स पाहिजेत, एक्सरसाइज पाहिजे मोठ्या प्रमाणात किंवा योग्य प्रमाणात, पाणी घेतलं पाहिजे आणि रेस्ट घेतली पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण मिळतात तेव्हा आपलं आरोग्य हे निरोगीच राहणार किंवा जे आजारी पडायचं प्रमाण आहे ते निश्चितपणे कमी होणार. थँक्यू. चलो जोरदार क्लॅपिंग करू डॉक्टर अजिंक्य पाटील सरांसाठी. इन्फॉर्मेशन मस्त होती, अगदी राईट. कारण का की खूप गोष्टी मध्ये आपण अज्ञानी असतो आणि आरोग्य प्रत्येकाला पाहिजे. खाण्यापिण्याबद्दल खूप भारी गाईड केलं. खाण्यापिण्याबरोबरच आपण कुठल्या कुठल्या गोष्टी अजिंक्य सरांनी सांगितलं की ज्यावेळेला न्यूट्रिशन फिलॉसॉफी सांगते 40% आपण कार्ब्स, 30% फॅट, 30% आपण प्रोटीन आणि गुड फायबर, वॉटर, विटामिन्स, मिनरल्स, एक्सरसाइज, हेल्दी लाईफस्टाईल पाहिजे आपली.
मग आपल्याला या सगळ्या गोष्टी अवेलेबल एकाच ठिकाणी होऊ शकतात, ते म्हणजे तुमच्याच घरात तुम्ही करू शकता. रोज उठल्यानंतर थोडा तरी एक्सरसाइज करायला पाहिजे, छानपैकी नॉलेज घ्यायला पाहिजे, छानपैकी आपण आपल्यावर काम करायला पाहिजे, ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीये त्या ऍड करायला पाहिजे. आणि हे सगळं स्वतःलाच करावं लागतं बरं का, दुसरं कोणी आपल्याला याच्यामध्ये हेल्प करू शकतं, पण करावं तुम्हालाच लागतं. आणि मग ते करायचंय तर काय करायचंय, शतायुषी फॅमिली जसं खाण्यापिण्याबद्दल गाईड करायला लागले, नुसताच खाण्यावर आरोग्य आहे असं नाहीये, तो एक मेजर रोल आहे, 80% आहे. पण त्याच्याच बरोबर आपल्याला अजून आपण 20% वर काय करू शकतो हे सांगायच्या आधी मी स्पेशल न्यूज परत पुढच्या रविवारची द्यायला लागले. पुढच्या रविवारी आपल्याला पुढच्या रविवारचा टॉपिक असणार आहे. आज डॉक्टर अजिंक्य सरांनी सांगितलं की मालन्यूट्रिशनमुळे डायबिटीस सुद्धा होतो, आणि 100% ते सत्य आहे. पुढच्या वेळेचा टॉपिक आहे मधुमेह निवारणासाठी योग, आणि ते विषय घेऊन येणार आहे विजय शेटे सर. कारण का की डायबिटीस वर बोलायचा अधिकार कारण त्यांना नव्हता, पण ते त्याच्यावर खूप भारी काम करतात, रोज वर्ग घेतात डायबिटीस वाल्यांसाठी स्पेशल, स्वतःच्या घराचं कागदपत्र स्टॅम्प लिहून देतो म्हणतात. म्हणजे एवढी गॅरंटी काम आपण जर स्वतः केलं तर. मी सारखं म्हणते की एवढं एवढं ठाम सांगत असतात. मग तेवढंच सायंटिफिकली नॉलेज आपण नेक्स्ट संडे घेणार आहोत. पण आता आपल्यासाठी काय काय अवेलेबल आहे, उद्या सोमवार आहे, सकाळी वर्कआउट बॅच असते 5:30 ला, तुम्ही करू शकता, फ्री मध्ये करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 6 ते 7 योगाचे वेगवेगळे वर्ग आहेत. तुम्हाला आज ज्यांनी लिंक दिली आहे, पहिला स्पेशल थँक्यू म्हणा त्यांना. कारण का की त्यांनी दिलं म्हणून आपण ऐकायला तर लागलो, ऐकल्यानंतर विचार करायला लागतो, विचार केल्यानंतर ते परफेक्ट होतं, परफेक्ट झाल्यानंतर कृती करतो, आणि कृती नंतर रिझल्ट येतो. एवढा एवढा वे आहे, आणि त्याच्यासाठी सगळेच लँडअप आहे तुमच्यासाठी. सकाळी 6 वाजता योगासन आहे, हाच वर्ग एक आठवड्यात सकाळी केल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी पण अवेलेबल आहे. सकाळी वर्कआउट आहे, संध्याकाळी 5 वाजता वर्कआउट आहे. आज ऐकायला छान वाटलं, मी म्हणणार वाटलंच, कारण का की आम्ही छान तुम्हाला वाटावं म्हणूनच द्यायला लागलोय. तर तुम्ही नाही म्हटला तरी आमच्यावर काय फरक पडत नाही. मग त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आज जसं ऐकायला छान वाटलं की नाही, तसं रोजच ऐकत चला सकाळी 7 वाजता, की आपलं आरोग्याचा रेडिओ चालू होतो. आपण काम करत करत ऐकू शकतो, कानाने ऐकायचं असतं, हातापायाने काम करायचं असतं, त्यामुळे तिथं पण आपण ऐकू शकतो. सकाळी 7 वाजता आरोग्याचा रेडिओ चालू होतो. भक्तिगीत विसरून गेलोय आपण, लय भारी लावतात सुमेध सर. त्याच्यानंतर बरोबर 6:15 वाजता ओंकार साधना, मस्तपैकी ओंकार होतो मालतीताईंचा. उद्या नवीन वर्ग पण मालतीताईच घेतात. त्याच्यानंतर छानपैकी अफर्मेशन, आपलीच ताकद आपल्याला माहिती नाहीये ती तुमची होते. आणि नंतर खूप लोक स्वतःवर काम करतायत, खूप लोक स्वतःचं आयुष्य बदललेत, आणि ते आयुष्य बदलण्यासाठी कशामुळे बदललेत ते टॉपिक घेऊन वेगवेगळे स्पीकर येत आहेत. जे स्पीकर भारी आहेत म्हणून नाही, ज्यांनी स्वतःवर काम केलंय आणि स्वतः बेस्ट त्याच्यावर कसं काम केलं हेच माहिती आपल्याला भारी सांगतायत. ओके, हे सगळं सगळं अवेलेबल आहे आपल्यासाठी. त्यामुळं नुसतं ऐकून होणार नाही, आज ऐका, इथपर्यंत न्या, आणि इथनं निर्णय घ्या. खूप भारी, मग आयुष्यभर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. तर आज रविवार असताना पण तुम्ही एवढ्या छान संख्येने हजर राहिला, ऐकला. ऐकायचं अवघड काम आपण सगळ्यांनी केलंय, बोलायचं अजिंक्य सरांनी केलंय. त्यामुळे स्पेशल थँक्स तुम्हाला, कारण आपण ऐकलो सगळेजण. ओके, भेटू आपण उद्या सकाळी बरोबर 6च्या वर्गावर. मी आधीच सांगितलं सगळ्यांना, ज्यांनी लिंक दिल्या त्यांना थँक्यू म्हणा, आणि भेटू उद्या सकाळी बरोबर 5:30च्या वर्कआउट बॅचवर, 6च्या योगाच्या क्लासवर. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम इचलकरंजीत सगळ्यांना. आता थँक्यू. येऊ देत, इचलकरंजीला येऊ देत. इचलकरंजीच्या जवळपास कोण असाल, प्रत्यक्ष भेटायचं असेल तर या इचलकरंजीला बरोबर 1 वाजता. आज ज्यांनी लिंक दिले त्यांच्याकडे मागून घ्या ती. थँक्यू, थँक्यू शेटे सर. हा, तुम्ही सगळ्यांना भेटू शकता या लोकांना. ओके, चलो, हरिओम सगळ्यांना.